नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी झणझणीत असा बटाट्याचा ठेचा ही रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग यासाठी मी दोन बटाटे घेतलेले आहे आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची मी घेतलेली आहे. आता हे मी टिफिनसाठी ही भाजी करत आहे, त्याच्यामुळं मी प्रमाण हे थोडं घेतलेलं आहे. तर बघा, आता आपण एक मिनी चॉपर घ्यायचं आणि या मिनी चॉपरमध्ये आपल्याला हे बटाट्याचे असे मोठे मोठे तुकडे करून टाकायचं आहे. आणि आपल्याला त्यामध्येच आपल्याला आता हे मिनी चॉपरमध्ये मी बटाटे सर्व टाकून घेतले आहे. आणि आता यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हिरवी मिरची, कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे. आता आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया. आता हे सर्व आपल्याला यामध्ये चॉप करून घ्यायचं आहे. की मिनी चॉपरमध्ये केल्यामुळे तो बारीक असा होत नाही, असं जाडसर बटाटा आपला होतो. आणि तुमच्याकडे जर मिनी चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये एक गरका मारून घेतला तरीही चालतं. तर बघा, आता हे मिनी चॉपरमध्ये मी बटाटा हा बारीक करून घेतलेला आहे. आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. आता या कढईमध्ये मी जिरे आणि मोहरी याची दोन्हीची फोडणी करून घेणार आहे. आता यामध्ये मी अर्धी पळी तेल टाकलेलं आहे. आणि आता त्यामध्ये जिरे, मोहरी आणि हळद टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला तिखट टाकायची गरज नाही, कारण आपण मिरची त्यामध्येच बारीक केलेली आहे. आणि आता हा बटाटा आपण त्यामध्ये टाकून परतून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, आता हा आपण बटाटा परतायला टाकलेला आहे. आणि अगदी 5 मिनटाच्या आत ही भाजी आपली रेडी होते. तर बघा, अशा प्रकारे आता ही आपलं बटाट्याचा ठेचा ही रेसिपी तयार आहे. मी ती सर्विंग बाउलमध्ये काढून सर्व केलेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि अगदी झटपट 5 मिनटाच्या आत हा ठेचा तयार होतो.